विजय सिंग पंडित. शालेय पोषण आहार कामगारांचा म्हणजे स्वयंपाकी व मदतनीस यांच्या मानधन वाढ करण्याबाबत या महत्त्वाच्या व निकडीच्या बाबीवर औचित्याचा मुद्दा अध्यक्ष महोदय या ठिकाणी मी उपस्थित करत आहे. दिनांक 5 जुलै 2024च्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत शालेय पोषण आहार कामगारांना 1000 रुपये महिना वेतन वाढ करण्याचा निर्णय झाला असून त्याची अंमलबजावणी अद्यापपर्यंत झालेली नाही. हे शालेय पोषण आहार कामगार बीड जिल्ह्यात 8500, त्यामध्ये गेवराई तालुक्यामध्ये 650 कामगार आहेत. हे मध्यान्ह भोजन बनवण्याचे काम करत असून या मध्यान्ह भोजन बनवण्याबरोबरच अध्यक्ष महोदय पाणी आणणे, शाळेचा परिसर स्वच्छ करणे, झाडांना पाणी घालणे, टॉयलेट बाथरूम साफ करणे, तांदूळ साफ करून शिजवणे, मुलांना रांगेत बसून जेवण देणे, जेवण केलेली ताटे धुणे इत्यादी सह अनेक प्रकारची कामे यांना करावी लागतात. त्यांचा त्यात वेळ सकाळी 9 ते दुपारी 3 वाजेपर्यंत म्हणजेच 6 तास कामात जातो. यामध्ये विधवा, परित्यक्ता, घटस्फोटित अशा गरजू महिला काम करतात. अध्यक्ष महोदय, त्यांचा मोबदला म्हणून त्यांना 2500 रुपये प्रति महिना मानधन दिले जाते. त्याचा जर का रोज काढला तर ते 83 रुपये रोज अध्यक्ष महोदय होतो. ते पण वेळेवर दिले जात नाही. या 2500 रुपयामध्ये महिना जे काय आहे त्यांनी कसा भागवायचा हे आपल्याला विचार करण्याची वेळ त्या ठिकाणी आलेली आहे. त्यांचा उदरनिर्वाह या 2500 रुपयामध्ये होत नाही. तरी शालेय पोषण आहार कामगारांच्या म्हणजेच स्वयंपाकी व मदतनीस यांच्या मानधनामध्ये वाढीबाबत योग्य ती कारवाई करण्याची मागणी या औचित्याच्या मुद्द्याच्या द्वारे मी या ठिकाणी शासनाकडे करतो.